मित्रांनो, मराठा लग्नाक्षतामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 4 वर्षापासून मोफत सेवाभाव असलेल्या मराठा लग्नाक्षताचा वापर कसा करायचा, उद्देश, भूमिका आणि हेतू काय, याबाबतची माहिती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं हा एक छोटेखानी व्हिडिओ आहे. खाली काही अजून माहिती देणारे 3-3 मिनिटाचे 2-3 व्हिडिओ आहेत, ते आपण आवर्जून पाहिले पाहिजे. त्याशिवाय मराठा लग्नाक्षता ॲप हे वापरूच नाही अशी आमची नम्र विनंती असेल. तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे एखाद्या मित्राकडून एखादी अशी लिंक प्राप्त होईल. ती लिंक जर तुम्हाला प्राप्त होत असेल तर ती जर काळी असेल तर त्याच्या खाली आपण हाय मेसेज टाकला पाहिजे, म्हणजे ती निळ्या रंगामध्ये येईल अशी. आणि अशी आल्याच्या नंतर हा पूर्णपणे मोफत ॲप डाउनलोड करून रेफर आय डी दिलेला आहे इथं 2688 या लिंकवर क्लिक करून तुम्हाला मराठा लग्नाक्षताचा ॲप डाउनलोड होईल. किंवा तुम्ही प्ले स्टोअरला गेले पाहिजे. प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर सिम्पली इंग्रजीत किंवा मराठीत मराठा लग्न अक्षदा हे टाईप करा. हे या ठिकाणी नाव आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला असं हे ॲप आपलं खाली दिसेल कुठेतरी या लिस्टिंगमध्ये टॉपलाच आहे. हे आधीच मी डाउनलोड केलेलं आहे. याला ओपन करू. या ठिकाणी असं पेज ओपन झाल्याच्या नंतर खाली मदतीसाठी आपल्याला ऑप्शन आहे. जर काही ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर जर काही अडचण आली तर इथं मदत आपण घेऊ शकता. आपला मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकायचा. टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रोसीड टू लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपल्या मोबाईलवर येणारा OTP एंटर करायचा आहे. OTP जर येत नसेल तर मदतीसाठी इथं ऑप्शन आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. छोट्या छोट्या गोष्टीसाठी कृपया फोन लावू नये. व्हेरीफाय टू फोन किंवा चेंज फोन नंबर करू शकता. व्हेरीफाय केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं. कोणी समजा मुलगा असेल, मुलगी असेल, त्याचे नातेवाईक असतील, हे कोणी नोंदणी करू शकता. आपल्याला आपला जिल्हा निवडायचा, आपल्याला आपला तालुका निवडायचा आणि या ठिकाणी 4 अंकी 5 अंकी एक पासवर्ड सेट करा. मी 1 2 3 4 केला आणि या ठिकाणी रेफरल कोड अवश्य टाका. 2688 जो काय असेल तुम्हाला तो टाका. जर रेफरल कोड मिळाला नसेल तर ॲज इट इज ब्लँक सोडून त्याला कोरं सोडून रजिस्टर करा. रजिस्टर केल्याच्यानंतर हे असं होम पेज तुम्हाला ओपन होईल. या होम पेजवर हे एक लिस्टिंगचं पेज आहे. या ठिकाणी सर्व प्रोफाईल तुम्ही मोफत पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला अशा काही आमच्या जाहिराती दिसतील. या पिक्चरवर जर, या चित्रावर जर तुम्ही क्लिक केलं तर खाली व्हिजिट लिंक हे ऑप्शन येते. हे ऑप्शन आल्याच्यानंतर किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. व्हिजिट लिंक केल्याच्यानंतर हा आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रोफाईल तुम्ही पाहत असताना तुम्हाला प्रत्येक प्रोफाईलमध्ये अशी एखादी जाहिरात तुम्हाला दिसेल तर ती जाहिरातीवर तुम्ही क्लिक करून त्याची जास्त माहिती घेऊ शकता. या ठिकाणी आमच्या काही माहिती देणारे स्लाईड्स असतात आणि या ठिकाणी काही ब्लॉग पण असतात की यामध्ये आम्ही काही फसवणूक होऊ नये या उद्देशानं माहिती देत असतो किंवा याच्या वापराबाबतची माहिती देत असतो. त्याच्यानंतर इथं सर्च प्रोफाईलवर तुम्हाला जर प्रोफाईल एखादी सर्च करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा त्या प्रोफाईलचा ID नंबर माहीत असणं आवश्यक आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला प्रोफाईल पाहायची असेल तर याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं फिल्टरचं ऑप्शन दिसते. या ठिकाणी तुम्ही विदर्भ, मराठवाडा, इतर महाराष्ट्र, नाशिक विभाग किंवा पुणे विभाग जो काय असेल तो विभाग तुमचा निवडू शकता. जिल्ह्याचं फिल्टरसुद्धा आम्ही याच्यात टाकत आहोत. प्रथम विवाह, दुसरा विवाह, फर्स्ट मॅरेज, सेकंड मॅरेज हे ऑप्शनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आहेत. आता प्रोफाईल कशी नोंदवावी तर या ठिकाणी माय प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ही असा पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही वधूवर सिलेक्ट करणं आवश्यक असतं. प्रत्येक जो बॉक्स आहे तो मॅन्डेटरी आहे. फक्त तुम्हाला ड्रॉपडाऊन सिलेक्ट करायचा आहे. बरेच जण अर्धवट माहिती लिहितात किंवा फोटो चित्रविचित्र टाकतात, ते आम्हाला मान्य नसतात. सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आपण माहिती व्यवस्थित भरली पाहिजे. मुलांच्या बाबतीत कौटुंबिक माहिती आपण लिहिली पाहिजे. मुलगा काय करतो, कंपनीतनं काम करतो, स्वतःची पानटपरी आहे, शेती करतो, अजून कुठला व्यवसाय आहे, त्या व्यवसायापासून मिळणारी माहिती, तुम्ही व्यसनी आहात नाहीत, ह्या गोष्टी लोक तुमच्याविषयी चौकशी करत असतात. पण जे तुमचं उत्पन्न आहे किंवा स्थिर स्थावर मालमत्ता आहे तर त्याबाबतची माहिती तुम्ही आवर्जून लिहिली पाहिजे. वडील रिटायर आहेत, त्यांचं पेन्शन इतकं भेटते, भाऊ हे काम करतो किंवा अजून कुटुंबात कोणीतरी कमावत आहे. त्याच्यानंतर मुलीच्या बाबतीत एक अपेक्षेचा कॉलम आम्ही दिलेला आहे. तर या अपेक्षेच्या ठिकाणी मुलींच्या बाबतीत अपेक्षा आपण स्पष्टपणे आणि ठळकपणे लिहिली पाहिजे, म्हणजे कोणी कुणाला आलतू फालतू रिक्वेस्ट टाकणार नाही. आणि सगळ्यात शेवटी 2 फोटो आपण चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी अपलोड केले पाहिजे. तुमचं ID प्रूफ असणं आवश्यक आहे. आधार कार्ड टाका, पॅन कार्ड टाका, भलेही त्याच्यावरचे नंबर खोडा किंवा दुसरं कुठलंही शासकीय, निमशासकीय ओळखपत्र तुम्ही अपलोड करा. इथंही प्रत्येक ठिकाणी आम्ही सूचना आणि माहिती दिलेली आहे. आणि या टिक्स बॉक्समध्ये क्लिक करून प्रोफाईल नोंदवावर क्लिक करा. त्याच्यानंतर सध्या इथं फॉर्म अपूर्ण आहे म्हणून हा सबमिट होणार नाही, परंतु तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला मेसेज येईल की 24 तासाच्या आत तुम्हाला संपर्क केला जाईल म्हणून. त्यापूर्वी 24 तासात तुम्हाला व्हॉट्सअपला आमच्याकडून काही ना काही मेसेज येईल. तेव्हा प्रोफाईल नोंदल्या फोन करू नका. आणि याचं कार्य कसं चालतं याबाबतचा दुसरा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती आपण आवर्जून पाहावी.
तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.